एक आठवण मात्र हृदयावर आजन्म कोरलेली राहील, पहिल्या प्रेमाची. वाव अनिकेत, दिस इज वंडरफुल. नमस्कार मित्रांनो, मी आत्ताच बघून आलोय मराठी चित्रपट इलू इलू 1998, ज्याचे दिग्दर्शक आहेत अजिंक्य बापू फाळके आणि यातले कलाकार आहेत श्रीकांत यादव, निशांत भावसर, कमलाकर सातपुते, वीणा जामकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ आणि सर्वात प्रमुख भूमिका साकारणारी नटी एली अवराम, स्वीडिश ग्रीक ॲक्ट्रेस जिने बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलं आहे आणि हा तिचा मराठीतला पहिला चित्रपट आहे. तर कसा आहे हा चित्रपट? या चित्रपटात दाखवली आहे एका शाळेत जाणाऱ्या मुलाची प्रेमकथा आणि त्याला प्रेम होतं त्याच्या शिक्षिकेसोबत. हे खरं बघायला गेलं तर आपल्या बऱ्याचशा लोकांमध्ये फारच सामान्य गोष्ट आहे की अनेकदा लहान मुलं किंवा कुठलेही विद्यार्थी असो त्यांना त्यांच्या शाळा कॉलेजला जायला तसं आवडत नाही, पण एक कोणीतरी अशा शिक्षिका असतात ज्या त्यांना खूप चांगल्या वाटतात आणि म्हणून त्यांच्यासाठी ते नक्कीच रोज जायचा प्रयत्न करतात शाळेत. आणि ह्यात फक्त हा मुलगा नाही, पण त्याच्या कुटुंबातले बाकीचे लोक पण, त्याचे वडील आणि त्याचा भाऊ, त्यांच्याही प्रेम कहाण्या दाखवल्या आहेत. तसं बघायला गेलं तर ह्यामध्ये मला समजत नव्हतं नीट पहिलं तर की नक्की कोणाची कहाणी यातली सर्वात महत्त्वाची आहे, कारण तिघांच्याही अशा थोड्या थोड्या करून दाखवत होते. तरी त्यातल्या त्यात मला वाटतंय दोन भावांमधला जो लहान भाऊ होता अनिकेत सुर्वे, ह्याच्या पात्राचं नाव आहे, त्याची खूप चांगली दाखवली आहे. तो ह्याच्या आवडत्या शिक्षिकेसाठी एक चित्र काढतो त्यांचं त्याच्या ड्रॉइंग बुकमध्ये, त्यांना ते दाखवतो, त्यांना ते आवडतं आणि त्यांना तो एक गुलाबही देतो आणि ते गुलाब त्याला कुठून मिळालं ते बघण्यासाठी त्याला विचारतात की तू मला घेऊन जाऊ शकतोस का त्या ठिकाणी. आणि मग काय होतं हे तुम्हाला बघून कळेल. मी तुम्हाला तसं बरंच काही सांगितलं यातलं, पण हे सगळं बघून मला असं वाटलं की शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी, विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी हा एक चांगला करमणुकीचा सिनेमा असू शकतो. ह्यामध्ये तसं खूप काही मला नवीन दिसलं नाही, कारण हे अनेकदा लोक बोलताना सांगतात की आमच्या शाळेतली ही शिक्षिका होती, मला खूप आवडायची ती. असं हिंदीतल्याही एखाद दुसऱ्या चित्रपटांमध्ये बघतोच आपण. खास करून मैं हूं नाचा हा मराठी व्हर्जन आहे असं मला वाटलं थोडासा, पण शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी हा नक्कीच एक चांगला चित्रपट आहे असं आपण म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये यांनी दिग्दर्शन आणि लेखन खूप चांगलं केलेलं आहे आणि एली अवरामनी मराठी सुद्धा खूप चांगलं बोललं आहे या चित्रपटात आणि त्यासाठी मी खूप खूप आभार मानतो पुण्यातल्या AK रेकॉर्डिंग स्टुडिओचे संस्थापक केदार आठवले यांचं. यांनी एली अवरामला मराठी शिकवलं आहे आणि यांच्याकडून बरेच लोक शिकले आहेत ज्यांना ज्यांना व्हॉइस ओव्हर आणि डबिंगच्या इंडस्ट्रीत काम करायचे. मी देखील यांच्याकडून शिकलो आहे आणि यांनी या चित्रपटाचं साऊंड पोस्ट प्रोडक्शन सुद्धा केलेलं आहे. तर खूप चांगलं झालं आहे यांच्याकडनं काम. आणि सगळ्या बघणाऱ्यांसाठी मी हे सांगेन की जर तुम्ही आतमधून लहान असाल, म्हणजे तुमच्या आतमध्ये तो शाळेत जाणारा मुलगा असेल जो त्याच्या आवडत्या शिक्षक किंवा शिक्षिकेसाठी काही करतो त्यांना आवडीचं, तर नक्की पहा हा चित्रपट. तसं तर मला दिसतंय की ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, एली अवरामचा पहिला मराठी चित्रपट असल्यामुळे. पण आज ज्या थिएटरमध्ये आम्ही गेलो होतो तिथे आम्ही 5च लोक होतो. एक कपल होतं आणि मी माझ्या आईबाबांसोबत होतो. खरं तर माझ्यासारख्या मुलांनी हा त्याच्या आईवडिलांसोबत बघण्यासारखा चित्रपट नाही आहे, पण आईवडील माझे मित्रांसारखे आहेत म्हणून बघितला. मुलांनी विशेषतः त्यांच्या समवयस्क मित्रांसोबत बघावा तर त्यांना खूप चांगली मजा येईल ह्याच्यामध्ये, असं मध्ये मध्ये वाटत होतं सुरुवातीला तरी की काहीही चालू आहे गोष्टीमध्ये. पण ते जे काहीही चालू आहे ते बघून तुम्हाला असं वाटेल नक्कीच की आपल्या मनातही असे विचार येतात. आपल्यालाही एखाद्या मुलीला खुश करायचं असेल तर आपण काय काय करतो ते आपल्याला माहिती आहे, हेच दाखवत आहेत त्याच्यामध्ये. तर माझ्याकडून या चित्रपटाला 5 पैकी 3 स्टार्स आणि तुम्ही सुद्धा हा नक्कीच पहा, इलू इलू 1998. धन्यवाद, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. किती काही झालं ना तरी आपल्याला कोणीही सिरियसली घेत नाही. अरे मोठे जे करतात ना ते खरं प्रेम असतं.